हॅलो नमस्कार, मी सुप्रिया गपशप मी सुप्रिया गुरु या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे 28 डिसेंबर आणि आज आहे तिसरा गुरुवार। तर इथे माझी पूजा वगैरे आवरून झाली। आता वाजलेत बरोबर 3। थोडा उशीर झाला ब्लॉगिंगला पण आत्ताशी सुरुवात केली आहे। माझा घसा बसला त्याच्यामुळे माझा आवाज वेगळा वाटतोय। तर आता दर गुरुवारी 2 गुरुवारी जसं मांडलं तसंच मांडलंय, फक्त यावेळेस लाइटिंग मी चेंज केली आहे कारण की ती आधीची लाईट माझी खराब झाली। तर आता मला दुसरी लाईट लावली आहे। तर हे असं मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते। त्याचबरोबर आज आहे माझ्या लग्नाचा वाढदिवस 10वा, त्याचं सेलिब्रेशन असेल ते सुद्धा या ब्लॉगमध्ये असेल, तर ते पण बघा। संध्याकाळी ते सेलिब्रेशन असणार आहे, त्यासाठी स्टे ट्यून। आणि आताची जी पूजा आवडली ते तुमच्यासोबत शेअर करते। त्यानंतर स्वयंपाकाला उभी राहणार आहे, मग स्वयंपाक पण तुमच्यासोबत पुन्हा शेअर करते। समृद्धीने भरलं, तिच्या जीवनात आनंदी आनंद आला। पुढे ते पती पत्नी निधन पावले। लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघं लक्ष्मी लोकात वैभवात राहिली। त्यांनी जितके वर्ष लक्ष्मी व्रत केले तितके 1000 वर्ष त्यांना सुखभोग मिळाले। या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे, पण त्या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे। त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम आले आहे। वृद्धेचे ते बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली। तिने वृद्धेला नमस्कार करी, त्याप्रमाणे भद्रशभा जावयाच्या राज्यात आला। तो तळाच्या काठी बसला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या शांबालीच्या दासींना तो दिसला। त्याची राजलक्ष्मी जाणून दासींनी त्याचे नावगाव विचारले। तो शांबाला राणीचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत शांबालीकडे गेल्या। त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली। गुरुवार शांबालीने महालक्ष्मी व्रत केले, आईकडूनही करविले। सूर्यचंद्रिका परत आपल्या नगरात आली। तिने लक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे राजा ऐश्वर्य तिला प्राप्त झाले। पुढे काही दिवसांनी शांबाला माहेरी आली, परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही। हा राग सूर्यचंद्रिका राणीच्या पोटात खदखदत होता, म्हणून शांबालीला कोणी विचारले नाही। तिचा अपमान झाला, परंतु आईवर न रागवता ती आता माझी पोथी वाचून झाली आहे, तुमच्यासोबत शेअर केलं आहे। कोणी मारायचं नाही, ओवी शिस्तीत खेळ। तर आता पोथी वाचून झाली आहे। सर्व तिन्ही मुलींना घेऊन बसले होते मी। तर ॲनिव्हर्सरी स्पेशल एक सरप्राईज आहे, माझ्यासाठी नाही आहे, तुमच्यासाठी आहे। त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचे आहे। तर मग चला आता मी जेवण बनवते, स्टे ट्यून। इथे आता वाजले आहे संध्याकाळचे 7 आणि माझा स्वयंपाक ऑलमोस्ट आवरलेला होता। तर ॲनिव्हर्सरी असल्यामुळे मी थोडं डेकोरेशन करत होती खास रुपेशसाठी। तर इथेही माझ्या मामाची मुलगी मोना, तुम्हाला तर माहितीच असेल, तर ती मला हेल्प करत आहे। तर आम्ही दोघी मिळून असं डेकोरेट करत आहोत। पण पंखा चालू असल्यामुळे ते खालचे जे कर्टन आहेत ते खराब होतात आणि मला तरी असं वाटतं की हे कर्टन घ्यायलाच नको, कारण की वेस्ट ऑफ मनी आहे। 2 मिनिटांमध्ये सरळ राहत नाही आणि पंखा बंद करावं लागतं त्यासाठी, आणि कोणी पंखा बंद करून कोणीच असं सेलिब्रेशन करत नसतं। मला तरी हे आवडलं नाही, पण ठीक आहे, ते ह्यावेळेस घेतलं आहे, नेक्स्ट टाईम नाही घेणार। तर इथे प्रॉपर असं मी आणि मोनाने मिळून असं छान डेकोरेशन केलं आहे आणि खरंच खूप सुंदर दिसत आहे। पंखा बंद आहे त्याच्यामुळे खूप सुंदर दिसत आहे। थोड्या वेळाने सर्व खराब होणार आहे। तर खास रुपयासाठी सरप्राईज होता,
पण ना रुपेश आला आणि त्याने ना खिडकीतूनच हे सर्व पाहिलं होतं, त्याच्यामुळे त्याने ना काहीच रिॲक्शन दिले नाही. तर तो इथे एंटर करत आहे. तर मी मोनाला म्हटलं कॅमेरा कंटिन्यू चालूच राहू दे रुपेश येईपर्यंत आणि मग आपण त्याला थोडंसं सरप्राईज करू. पण त्याने सर्व ती तुम्हाला दिसते जिथे रुंजी बसली तिथेच वर खिडकी आहे आणि त्या खिडकीत तसं त्याने सर्व ऑलरेडी पाहिलं होतं, त्याच्यामुळे त्याने काय असं काय एक्सप्रेशन दिलेच नाही त्याला बघून. तर इथे माझा स्वयंपाक संपूर्ण आवडला आहे. तुम्हाला मी सांगते इथे छोटी मेथीची भाजी आहे, या सेकंड कढईमध्ये आहे पनीर मटन मसाला, ह्याच्यामध्ये आहे मटकीची भाजी, इथे आहे तुरीची डाळ, इथे आहे भात आणि चपात्या केल्या होत्या. त्याचबरोबर मोनाने शिरा बनवला होता कारण की मला थोडा वेळ मी थोडी बिझी होती. ते इथे चपात्या आहे, इथे शिरा आहे. असा हा स्वयंपाक पूर्ण रेडी झाला आहे. आता आपण नैवेद्य दाखवूया. तर इथे नैवेद्याचं मोठं ताट असं रेडी केलं आहे. संपूर्ण जेवण नैवेद्यामध्ये आहे. त्याचबरोबर शिरा पण साईडला ठेवला आहे प्रसादासाठी, म्हणजे जे कोणी पाया पडायला येतील त्यांना मी प्रसादामध्ये शिरा देणार होते. तर इथे अशा प्रकारे संध्याकाळची सुद्धा पूजा आवरून झाली आहे. यावेळेस मी 8 वाजले होते, थोडासा लेट झालेला आणि इथे अशी मी तयार झाली आहे. सकाळी मी साडी नेसली होती, पण संध्याकाळी खास हा ॲनिव्हर्सरीसाठी मला रुपेशने हा ड्रेस गिफ्ट केलेला. तर कसा वाटतो तेही मला सांगा. मी फर्स्ट टाईम असा ड्रेस पॅटर्न घेतला आहे, नाहीतर मोस्टली मी साडीच वेअर करते, नाहीतर लेगिन्स कुर्ता वेअर करते. पण खूप दिवसाने दुपट्टा सेट असा हा ड्रेस घेतला आहे. मला भरपूर आवडला. तुम्हाला आवडलं की नाही ते मला सांगा. तर इथे आता जे आमचे नेबरचे आहेत, जे भाभी आहेत, तर त्या आता सर्व एक जण येणार आहेत आणि तिथे ते लोक ते डिस्कस करत होते की ते बोलत होते की आज नवरा बायकोने मस्त मॅचिंग केलं आहे, कारण की रुपेशने पण पर्पल कलरचं शर्ट घातलं होतं आणि मी पण, तर त्यांना आवडलं. ते बोलतं ते मस्त लुक वाटतं, दोघांनी सेम केलं आहे. आणि मला थोडंसं खाली पण जायचं होतं आणि मी त्यात एक आमची भाभी आहे त्यांनी माझा हा ड्रेस फिट करून दिला होता. तर मी त्यांना ते सांगत होते की थोडंसं हाताला जास्त फिट झालं आहे, मला ॲडजस्ट करायला येत नाही. मग त्या बोलल्या की तुझं सेलिब्रेशन झाल्यानंतर मला ते मी बरोबर करून देते तुला. तर तसं आता ते दोघी पाया पण घेतील, मी पण त्यांना हळद कुंकू लावून घेते. तर आता इथे आम्ही दोघे आलो आहोत गायला नैवेद्य देण्यासाठी. 9च्या आसपास झाले होते आणि तुम्हाला दिसत असेल खाली भरपूर असे नैवेद्य पडले आहेत. तर गायींचं सुद्धा पोट भरून जातं, ते एवढं कसे खाणार. तरी पण जे आधी आपण जर आधी दिलं तर ते खाऊ शकतात. तेव्हा दिसत असेल खाली भरपूर नैवेद्य पडले. तर रुपेशने 2 गायीच्या तोंडी लावलं होतं, पण त्यांनी नाही म्हटलं, तुम्ही स्पष्ट पाहिलात. मग तिथे 3ऱ्या गायीच्या पोळ्यात लावलं, त्याने थोडंसं उष्ट केलं, पण नंतर रुपेशने ते खाली ठेवून आला. तो मला नंतर खाईल तरी थोडं तरी. तर आता आम्ही ज्या कामासाठी निघालो आहोत ते काम आता तुमच्यासोबत पुढे शेअर करते. तर इथे एक मोठं असं छान असं रुपेश मला सरप्राईज देणार आहे. भरपूर लोकांना अंदाज आला पण असेल, तर ते मी तुमच्यासोबत पुढे शेअर करते. ती इथे आली आहे, ते काम पहिलं आधी आवरून घेते. इथे आम्ही दोघे असे तयार झालो आहोत. पर्पल शेड आहे, पर्पल कलर आहे, पण माझा वेगळा ह्याचा वेगळा आहे, पण पर्पल कलरचाच थीम केलेला. तसं आम्ही ते दोघे तयार झाले आहोत.
आता पाणी भरायचं म्हणून पॅड फोल्ड केली आहे. मी फोटोज पुढे अटॅच करेल. मी जस्ट तुमच्यासोबत माझा लुक शेअर करते. अजून एक छोटीशी गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे. थोडा वेळ फक्त लागेल, पाणी वगैरे भरून घेतो मग तुमच्यासोबत शेअर करते. स्टे ट्यून. काहीतरी बोला प्रेमाने. प्रेमाने प्रेमाने. बघू बघू बघू. ओहो, घालून दाखवा, घालून दाखवा. तुम्ही घालून दाखवा त्यांना. हो तुम्ही घाला. हा मग मेरा आईफोन 13. कॉन्ग्रॅच्युलेशन. मेरा आईफोन 13. मोठी. मेरा आईफोन 13 प्रो मैक्स. मेरा आईफोन 13. 10th anniversaryचं गिफ्ट एकदमच भारी. थँक्यू थँक्यू. आईफोन 13. तर फ्रेंड्स, हेच ते सरप्राईज आहे जे तुम्हाला मी सकाळपासून बोलत होती. तर हे असं मंगळसूत्र आहे जे मी माझ्या पसंतनी ऑर्डरवरती बनवून घेतलं आहे. तर त्याला आजच्या तारखेवरती सांगितलं होतं की आज 28 तारखेलाच मला पाहिजे, कारण की आज ॲनिव्हर्सरीसुद्धा होती, 10वी ॲनिव्हर्सरी. त्यानंतर अजून आज मुहूर्तसुद्धा खूप छान होता. गुरुपुरुषामृत हा असा मुहूर्त होता. या मुहूर्तावरती सोनं खरेदी केलं जातं असं म्हणतात. त्याच्यामुळे विचार केला मी चांगल्या मुहूर्तावरती मी माझं मंगळसूत्र माझ्या घरी आणेल. तर गिफ्ट ओपन केलं, 2 मिनटं घातलं त्याच्या हाताने. त्याच्यानंतर तेच मंगळसूत्र मी देवापुढे ठेवलं आहे. तर तिथे पुजून घेतलं. त्यानंतर आता ही जी पाहुणे आहे त्यांना घरी यायला 10:30 वाजले होते. त्याच्यामुळे सर्व प्रत्येक गोष्ट लेट होत होती. त्याच्यानंतर आता आम्ही केक कट करणार आहोत. थँक यू. ओहो थँक यू. पण खायचं नाही. साई. अरे हाँ कॅमेरामॅन फोकस करो. निकाल निकाल. काय नाही खाऊ द्या. तू पाणी नाही पियायचं. जिसके लिए उपवास धरे उसके हाथ से झूठा तो क्या हो. क्या बात क्या बात. बहन के लिए रखा था मैंने उपवास. पकड़ा था मला घ्या. पती मिलेत के लिए घे मला घे. थोडं सायलेन्सर मध्ये हसते. सायलेन्सर लावून आणि का तुझा जिभेचा मेकअप करून झाला. स्टॉप प्लीज स्टॉप. इथे आता आम्ही सर्वजण जेवणासाठी बसलो आहोत आणि मी केकवरतीच उपास सोडला, कारण की कटिंग केलं डायरेक्टली केक समोर आला आणि भरवला. त्याच्या मी म्हटलं तर असू दे, आता तोंडात तर गेलाच होता आणि ऑलरेडी खूप लेट झाला होता, मग मी केकवर उपास सोडला. त्यानंतर इथे आम्ही सर्वजण जेवायला बसलो आहोत. त्याचबरोबर इथे साईने आईस्क्रीम आणली होती खास मला गिफ्ट म्हणून. ॲनिव्हर्सरीचा फॅमिली पॅक होता, तर तो सर्वांना मी काढून दिला आहे आणि आता मी सर्वजण मिळून खात आहोत आणि खूप बरं वाटते. ही सर्वजण आली. माझी ॲनिव्हर्सरीसुद्धा खूप छान झाली आहे आणि माझा पूर्ण दिवस सुद्धा खूप छान गेला, कारण गिफ्टसुद्धा मस्त मिळालं होतं
आणि ही लोक रात्री इथेच थांबली होती कारण की भरपूर लेट जातं. आम्ही 11:30 जेवतच होतो. त्यानंतर कसं जाणार, त्याच्यामुळे हे लोक त्या रात्री राहिले. कसं बसं आम्ही ॲडजस्ट केलं कारण की घर माझं एवढं पण मोठं नाही आहे. तर आता हे मॉर्निंगला 10 वाजता हे लोक निघत आहेत. तरी ते दरवेळेसप्रमाणे व्लॉग एंड होत आहे. व्हिडिओ जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. मी पुढे काही फोटोज अटॅच करते दरवेळेसप्रमाणे. तर मग चला भेटू पुन्हा अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. आतासाठी बाय बाय.